वयोवृद्ध व्यक्तींनो, ही कथा ऐकण्यापूर्वी एक निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्या. आपली सर्व संपत्ती मुलांवरती आंधळा विश्वास ठेवून आणि डोळे झाकून त्यांना देऊ नका. ते देण्याआधी एकदा विचार करा स्वतःच्या म्हातारपणाचा. कारण हल्ली कोणावरही विश्वास ठेवण्याच्या कोणीही लायकीचं राहिलं नाही. मला हा अनुभव आला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. असं सुधाकर रावाने प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीला खूप मोठा निर्णय घेता आली ह्या गोष्टीचा एकदा विचार करून निर्णय घ्या असं सांगितलं आहे. बायको गेल्यानंतर सुधाकर राव एकटेच राहिले. काही दिवसांनी ऑस्ट्रेलियामधून सुधाकर रावांना न्यायला त्यांचा मुलगा आला. आल्यानंतर त्यांनी सगळी प्रॉपर्टी विकली आणि ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी वडिलांना एअरपोर्टवर नेले. परंतु तो बापाला फसवून एकटाच निघून गेला. काही दिवसांनी जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्यावर खूप मोठे संकट कोसळले तेव्हा तो बायकोला घेऊन भारतात परत आला. पण आल्यानंतर त्याने जे काही दृश्य पाहिलं त्यामुळे त्याचे तर विश्वास उडाला. 62 वर्षांचे सुधाकर राव जे प्रायव्हेट नोकरीतून निवृत्त झाले होते, आज सकाळी सकाळी जेव्हा वॉकिंग करून ते घरी येत होते तेव्हा मनात विचार करत होते की रिटायरमेंटच्या वेळेस मी विचार करत होतो की आता मी ह्या नोकरीच्या बंधनातून मुक्त होईल. पण आता मला समजत नाही की मला खरंच स्वतंत्रता भेटली आहे का, की मी मृत्यूच्या दिशेने जात आहे. आता हे जीवन खूप मोकळे मोकळे वाटत आहे. एक क्षण खूप मुश्किलीने निघत आहे. राहून राहून त्यांना आपल्या गावाची आठवण येत होती. गावातले मोकळे वातावरण, छोट्या गल्लीतल्या मुठीत बसतील एवढे गावातले लोक, सगळे काही इतके छोटे की एक दिवसात सगळे गावच मोजले जाईल आणि जवळजवळ सगळ्याच लोकांशी एक एक करून भेट होईल. त्यावेळेस वाटत होतं की हे जग आपल्या मुठीमध्ये आहे. पण ते छोटेसे जग जसे हातातून निसटले तसे सगळे काही सुटून गेले होते. खरं तर शहरात येण्या अगोदर सुधाकर राव देशमुख आपली बायको पार्वती आणि एकुलता एक मुलगा अर्णव सोबत गावालाच राहत होते. पण आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना त्या छोट्याशा गावामधून शहरात यावे लागले, जिथे त्यांनी स्वतःचे घर खरेदी केले होते. पण शहरात आल्यानंतर 3 वर्षानंतर त्यांची बायको पार्वती हार्ट अटॅक येऊन स्वर्गवासी झाल्या. उच्च शिक्षण घेतल्यानंतर अर्णव मात्र परदेशात गेला. तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्याचे अकॅडमिक करिअर उज्ज्वल राहिले, ज्यामुळे त्याला तिकडे नोकरी सुद्धा मिळाली होती. काही दिवसांनी त्याने एका भारतीय मुलीसोबत लग्न केले आणि तिकडचाच झाला. सुरुवातीला अर्णव त्याच्या वडिलांना कधी कधी फोन करायचा, पण आता सुधाकर राव देशमुख यांना आपल्या मुलासोबत बोलून कितीतरी महिने उलटून गेले होते. या मोठ्या शहरात सुधाकर राव एकदम एकटे पडले होते. आज जेव्हा सकाळची वॉकिंग करून सुधाकर राव घरी आले तेव्हा त्यांना अचानक फोनची रिंग वाजली. त्यांनी फोन रिसीव्ह केला. उचलला तेव्हा तिकडून आवाज आला, हॅलो बाबा, मी अर्णव बोलत आहे. हा बाळा बोल, कसा आहेस? तुझी मुलं कशी आहेत? सुनबाई कशी आहे? एका श्वासात सुधाकर रावांनी कितीतरी प्रश्न विचारले, कारण त्यांना आनंदच तेवढा झाला होता की आपल्या मुलाचा फोन आला. मग अर्णवने त्यांना आपल्या बाबांना विचारले, बाबा आम्ही सर्वजण ठीक आहोत, तुमची तब्येत कशी आहे? सुधाकर राव म्हणू लागले, ठीक आहे बाळा, आता तब्येतीचे काय घेऊन बसला आहेस? या वयात तर काही ना काही आजारपण चालूच असतात, पण शरीर चालत आहे ना, त्यामुळे मी देवाचे आभार मानतो. काय झालं बाळा, आज खूप दिवसांनी माझी आठवण आली. अर्णवने उत्तर दिलं, काय सांगू बाबा, मी आता हे आयुष्य एवढे व्यस्त झाले आहे की काही करायला वेळच भेटत नाही. खूप दिवसांपासून रोजच विचार करत होतो की तुम्हाला फोन करू, पण काही ना काही कामं निघतच आहे. बघा, हे बरोबर बोलतोयस बाळा, जसे जसे पद वाढते तसं तशा जबाबदाऱ्या सुद्धा खूप वाढतात. बघ मग. अर्णव म्हणाला, बाबा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला राग तर येणार नाही ना, किंवा वाईट तर वाटणार नाही ना, वाटून घेणार नाही ना? तुम्ही बोला ना बाळा, वाईट वाटण्यासारखं काय आहे? अर्णव बोलू लागला, बाबा मी विचार करत होतो की तुम्ही तिकडे भारतात एकटेच आहात ना, आता तुमची तब्येत सुद्धा ठीक नसते आणि आमच्या लोकांचं तर तुम्हाला माहीत आहे, कधीतरी आम्हाला भारतात यायला मिळते. त्यामुळे तुम्हाला जर ठीक वाटत असेल तर तुम्ही आमच्यासोबत ऑस्ट्रेलियाला या. इथे तुमची नातवंड सुद्धा आहेत, तुम्हाला मला पाहून खूप खुश होतील आणि तुमचा वेळ सुद्धा इथे सुखात निघून जाईल. इथे मला तुमची काळजी लागून राहिली आहे. जर तुम्ही तिकडे येणार असाल
तर आम्ही सुद्धा निश्चिंत होऊ. आपल्या मुलाचा प्रस्ताव ऐकून सुधाकर रावांना खूप छान वाटले. ते विचार करू लागले की रिटायर होऊन आता 5 वर्ष झाले आहेत. कधी असं नको व्हायला की एक दिवस अचानक माझे डोळे बंद होतील आणि माझा मुलगा मला खांदा द्यायला सुद्धा पोचू शकणार नाही. हा विचार करून सुधाकर रावांनी आपल्या मुलाला होकार सांगितला. मग अर्णव म्हणाला, बाबा आता तुम्ही आमच्या जवळ येणार, मग आपल्याला भारतातल्या घराची काहीच गरज नाही. त्यामुळे तुम्ही त्या घराला विकून टाका. विकून टाका ह्या अर्णवच्या बोलण्याने सुधाकर राव हैराण झाले. कारण की ह्या घरासोबत त्यांच्या बायकोच्या खूप गोड आठवणी सुद्धा जुळालेल्या होत्या. ह्या घरातल्या प्रत्येक वस्तूला त्यांच्या बायकोने आपल्या हाताने सजवलेलं होतं. परंतु अर्णव सुद्धा बरोबर बोलत होता. कारण एकदा ऑस्ट्रेलियाला गेल्यावर परत ह्या घरात कोण येणार हा विचार करून त्यांनी घर विकण्यासाठी संमती दर्शवली आणि दुसऱ्याच दिवशी न्यूजपेपरमध्ये घर विकण्यासाठी जाहिरात दिली. काही दिवसातच घराचा सौदाही झाला. जवळजवळ 1 महिन्यानंतर अर्णव भारतात आला आणि घरच्या पैशांची लेनदेन केली. सुधाकर रावांनी बँकेमध्ये जी FD केली होती, अर्णवने त्याचा सुद्धा ड्राफ्ट बनवून कॅशमध्ये केली आणि सर्व संपत्ती विकून ते लोक ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी तयार झाले. सुधाकर राव आणि अर्णव एअरपोर्टवर पोहोचले. अर्णव म्हणाला, बाबा तुम्ही इथे सोफ्यावर बसा. ही सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करायला खूप वेळ जाईल. मी काही वेळातच चेक इन करून येतो आणि मग तुम्हाला घेऊन जातो. सुधाकर राव तिथे सोफ्यावर बसून राहिले आणि त्यांचे मन भूतकाळात गेले. एक एक करून त्यांच्या जीवनाचे पान उलगडायला लागले. जे घर त्यांच्या बायकोने एवढे आवडीने बनवले होते, त्या घराला विकताना त्यांचे मन खूपच भरून आले होते. शहरात येण्या अगोदर सुधाकर राव आपल्या बायकोला म्हणाले होते की आपण शहरात गेल्यावर घर रेंटवर घेऊ आणि आरामात राहू. पण पार्वतीताई तयार झाल्या नाहीत. त्या म्हणाल्या, आपण जर रेंटवर घेतले तर आपण वर्तमानातच आरामात जगू शकू, पण आपल्या भविष्याची कायमच चिंता लागून राहील. छोटे का असेना पण आपले स्वतःचे घर किंवा फ्लॅट लोन घेऊन खरेदी करू. त्यामुळे कमीत कमी आपल्या म्हातारपणात कुठे भटकायची गरज लागणार नाही. किती आवडीने सुधाकर रावांनी हे घर बनवले होते. पार्वती सुद्धा थोडे दिवस या घरात राहू शकली होती. अचानक एका रात्री तिची तब्येत खराब झाली आणि श्वास घ्यायला तिला त्रास होऊ लागला. उपचारांसाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु डॉक्टरांच्या खूप प्रयत्नानंतरही पार्वतीला ते वाचवू शकले नाही आणि या दिवसात ती सुधाकर रावांना एकट्याला सोडून देवाघरी गेली. पार्वतीच्या मृत्यूनंतर अर्णव थोडे दिवस भारतात आला होता आणि काहीच दिवसात परत सुद्धा गेला. परंतु तो गेल्यानंतर सुधाकर राव खूप एकटे पडले होते. कुठेच त्यांचं मन लागत नव्हतं. एवढ्या मोठ्या घरात राहणे म्हणजे त्यांना वाटत होते की हे घर त्यांना खायला उठले आहे. सुधाकर रावांनी घरातले काम कधीच केले नव्हते, पण आता ते स्वतः स्वयंपाक करायला लागले आणि घरातली साफसफाई करण्यासाठी एक त्यांनी कामवाली बाई ठेवली होती. अचानक सुधाकर राव भूतकाळातून बाहेर आले. खूपच उशीर झाला होता. अर्णव अजून चेक इन करून परत आला नव्हता. त्यांनी घड्याळाकडे पाहिले तर अर्णव जाऊन 2 तास झाले होते. सुधाकर रावांनी ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या फ्लाईटच्या काउंटरवर जाऊन विचारले, मॅडम माझे नाव सुधाकर देशमुख आहे. माझ्या मुलाचे नाव अर्णव देशमुख आहे. आम्हाला ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसायचे आहे. माझा मुलगा चेकिंग करण्यासाठी गेला होता, पण आता मला तो कुठेच दिसत नाही. सुधाकर रावांचे बोलणे ऐकून काउंटरवर असणारी महिला प्रवाशांची लिस्ट पाहून म्हणाली, हो सर, अर्णव देशमुख नावाचे प्रवासी इथे आले होते ज्यांनी चेक इन केले होते. सर, ऑस्ट्रेलियाची फ्लाईट निघून 1 तास होऊन गेला. त्या महिलेचे बोलणे ऐकून सुधाकर राव खूप हैराण झाले. म्हणाले, पण मॅडम मला त्याच फ्लाईटने ऑस्ट्रेलियाला जायचे होते. मला घेतल्याशिवाय फ्लाईट कशी काय निघून गेली? असे तर घडूच शकत नाही ना. सर, जेवढे प्रवासी त्या फ्लाईटने जाणार होते तेवढे सगळे आले होते. कोणताच प्रवासी मागे राहिला नव्हता. जर प्रवासी पोचला नसेल तर आम्ही त्या प्रवासाच्या नावाची घोषणा करतो. त्या महिलेचे बोलणे ऐकून सुधाकर राव भरल्या आवाजात म्हणाले, तर मग मला घेतल्याशिवाय माझा मुलगा ऑस्ट्रेलियाला गेला याचा अर्थ असा झाला की त्याने माझे तिकीट घेतलेच नव्हते. हा कसला कपटीपणा आहे. सुधाकर राव यांच्या पायाखालची जमीन सरकली. ते आपले डोके पकडून जमिनीवर धपकान बसले. विचार करायला लागले की माझा मुलगा इतका कपटी असू शकतो. त्याला त्यांचे चांगले शिक्षण देण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाच्या सुंदर दिवसांना सुद्धा कष्ट करण्यात घालवले होते. पार्वती मला नेहमी सांगायची की
मरणासाठी आपल्याला थोडे तरी वाचून ठेवायला पाहिजे. पण माझे एकच उत्तर असायचे की आपल्याला फक्त एकच मुलगा आहे. जर आपण त्याच्या सुखाचा विचार केला नाही तर कोण करणार? अर्णव एक खेळणं मागत होता तेव्हा मी त्याला 2 खेळणी आणून देत होतो. त्याचा एकच हट्ट होता की परदेशात शिकायला जायचे. तो हट्ट पूर्ण करण्यासाठी मी जीवाचे रान करून कुठून पैसा गोळा केले होते. मलाच माहिती कितीतरी लोकांच्या पुढे हात पसरवला होता. माझ्या डोक्यात फक्त अर्णवचा हट्ट पूर्ण करण्याचा विचार होता. माझा मोठा भाऊ अंकुश दादा सोबत सुद्धा भांडण झाले होते. कारण की त्याने माझी मदत करायला नकार दिला होता. तो म्हणायचा, जर तुझ्यात सामर्थ्य नाही तर त्याला परदेशात कशाला पाठवतो? आपल्या देशात नाही का तो शिकू शकत? आपल्या देशात शिकून मुलं नोकरी नाही का करत? माणसाने नेहमी अंतरून पाहून पाय पसरावे. माझ्या भावाच्या बोलण्याने मला खूप त्रास झाला होता. त्या दिवशी मी मनात ठरवले होते की आता कोणत्याच मदतीसाठी मी माझ्या भावाच्या दारात कधीच पाय ठेवणार नाही. त्याच वेळेस आम्हा दोघांच्या भावांच्या नात्यामध्ये कडूपणा आला होता. पण पहिले गेले तर त्यांनी काही चुकीचं बोलले नव्हते. ज्या मुलासाठी मी माझ्या भावासोबत संबंध तोडले होते, आज तोच मुलगा माझ्या म्हातारपणात मला बेसहारा सोडून धोका देऊन निघून गेला होता. ज्या दिवसात मला त्याची जास्त गरज होती. सेक्युरिटी कर्मचारीच्या आवाजामुळे सुधाकर राव यांची तंद्रीत तुटली. तो कर्मचारी त्यांना विचारत होता, सर तुम्हाला कुठे जायचं आहे? खूप वेळापासून मी तुम्हाला इथेच बसलेलं बघत आहे. बाळा, मी कुठे जाणार? माझा आता कोणताच ठिकाणा राहिला नाही. मला तर माझ्या मुलासोबत ऑस्ट्रेलियाला जायचे होते, पण तो तर मला सोडून निघून गेला. आता माझे नशीब मला कुठे घेऊन जाईल हे मला स्वतःलाही माहीत नाही. एवढे बोलून सुधाकरराव शेजारच्या बेंचची मदत घेऊन उठले. काय करावं त्यांना काहीच कळत नव्हतं. दुःखी मनाने ते एअरपोर्टवर बाहेर आले आणि विचार करू लागले की हे देवा, अशा ठिकाणी समय आता मी कुठे जाऊ? आता मला कोण आधार देईल? आता तर माझे घर सुद्धा माझ्या जवळ राहिले नाही. मी माझ्या मोठ्या भावाजवळ जाऊ का? करेल का तो माझी मदत? त्याने मला माफ केलं असेल का? पण आता माझ्याजवळ कोणताच पर्याय नाही. दादासमोर रडेन, गोगेन, माझी अडचण सांगेन, कदाचित त्याचे मन पागळेल. एकदा जाऊन पाहतो. हा विचार करत ते रिक्षा पकडण्यासाठी पुढे आले. 2 तासानंतर ते आपल्या दादाच्या घरी पोहोचले. बेल वाजवली तर त्यांच्या मोलकरणीने दरवाजा उघडला आणि विचारले, कोणाला भेटायचे आहे तुम्हाला? सुधाकरराव भरलेल्या आवाजात म्हणाले, अंकुश दादा आहे का घरी? दादासाहेब आहे, पण तुम्ही कोण आहात? दादांना सांगा की त्यांचा लहान भाऊ आला आहे. त्याच वेळेला अंकुशराव बाहेर आले आणि आपल्या छोट्या भावाला अशा अवस्थेत पाहून हैराण झाले. आपल्या मोठ्या भावाला पाहून सुधाकररावांना अजूनच भरून आले आणि आपल्या दादाला मिठी मारून ते जोरात जोरात रडायला लागले. अंकुशराव त्यांना आत घेऊन गेले आणि आपल्या भावाला रडण्याचे कारण विचारले, परंतु सुधाकरराव सांगण्याच्या अवस्थेत नव्हते. त्यांच्या डोळ्यांतून लगातार अश्रू वाहत होते. अंकुशरावांनी मोलकरणीला पाणी आणायला सांगितले. अंकुशराव त्यांना दिलासा देत म्हणाले, सुधाकर काय झाले आहे? तू अशा प्रकारे का रडत आहेस? आणि ही काय अवस्था करून घेतली आहे तू स्वतःची? हे बघ, पहिले पाणी पी आणि शांत हो. आता तू तुझ्या घरी आहेस, आपल्या दादाजवळ. सुधाकररावांनी एक मोठा श्वास घेऊन थोडे पाणी पिले आणि हळू आवाजात म्हणाले, दादा मी काय सांगू तुला? ह्या वयात माझ्यासोबत माझ्याच मुलाने कपटीपणा केला आहे रे. मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की हा दिवस सुद्धा मला पाहायला मिळेल. अंकुशराव सुधाकरराव यांना गोंधळून म्हणाले, मला नीट समजावून सांग बरं, मला काहीच कळत नाही. तुझी ही अवस्था पाहून माझ्या मनात तसले विचार येत आहे. सुधाकररावांनी सगळी घडलेली घटना आपल्या भावाला सांगितली. अंकुशरावांनी एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, हा कसला कपटीपणा आहे? तू आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आणि त्याला चांगला माणूस बनवण्यासाठी स्वतःच्या सगळ्या इच्छा दाबल्या, जीवाचे रान केले आणि तुझ्यासोबत असे घडले. आई वडील याच दिवसासाठी आपल्या मुलांना कष्टाने वाढवतात का? आजकालची मुलं किती स्वार्थी झाली आहेत. तेव्हा सुधाकरराव म्हणू लागले, दादा आता मला काही समजत नाही, मी काय करू? ह्या वयात आता मी कुठे नोकरी करण्यासाठी सुद्धा जाऊ शकत नाही. हे चांगले होईल की तू मला चांगल्या वृद्धाश्रमामध्ये पाठव. हे काय म्हणतोय सुधाकर? आत्मसन्मानाने जगणारा माणूस आज वृद्धाश्रमामध्ये जाण्यासाठी बोलत आहे. हे घर तुझेही आहे. माझी मुलगी अनुच्या लग्नानंतर तुझी वहिनी हे जग सोडून गेली.
तिच्यात तर मी अगदी एकटा झालो होतो. आता तू आला आहेस तर आपल्या दोघांचा वेळ आरामात निघून जाईल. आपल्या दादाचे बोलणे ऐकून सुधाकर रावांनी थोडेसे हलके वाटले. परंतु सुधाकर रावांना आपल्या दादावर ओझे बनून राहायचे नव्हते. त्यामुळेच ते आता सुद्धा काळजीत पडले होते. दोन्ही भावांच्या गप्पा चालल्या होत्या तेव्हा दारावरची बेल वाजली. मोलकरणीने दरवाजा उघडला तर समोर अंकुश रावांची मुलगी अनु काही दिवसांसाठी आपल्या वडिलांच्या घरी राहायला आली होती. इतक्या वर्षानंतर आपल्या चुलत्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि आपल्या चुलत्याजवळ जाऊन बसली आणि त्यांची तब्येत कशी आहे ते विचारायला लागली. अनुला जेव्हा सुधाकर रावांबरोबर जे झाले आहे ते कळाले तेव्हा ती सुद्धा खूप हैराण झाली आणि दुःखी होऊन झाली. तिला विश्वास बसत नव्हता की अर्णव आपल्या वडिलांसोबत असे काही करेल. दुसऱ्या दिवशी अनुने आपल्या वडिलांना आणि चुलत्याला नाश्ता बनवून दिला आणि एक वेगळ्या रूममध्ये निघून गेली. सुधाकर रावांनी पाहिले की अनु मोबाईलवर ऑनलाईन क्लास घेत होती. अनुला ऑनलाईन क्लास घेताना पाहून सुधाकर राव यांच्या मनात एक विचार आला आणि जेव्हा अनु बाहेर आली तेव्हा ते अनुला म्हणाले, बाळा एक गोष्ट सांग, मी सुद्धा ऑनलाईन क्लासेस घेऊ शकतो का? घरी बसून बसून आपल्या मुलाचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा हे तर चांगले काम आहे की मी एखाद्या कामात व्यस्त होऊन जातो. सुधाकर रावांचे बोलणे ऐकून अनु म्हणाली, का नाही काका, तुम्ही तर एक चांगले टीचर होऊन गेला आहात. आजकाल तर ऑनलाईन क्लासेसचा जमाना आहे, त्यामुळे तुम्हाला स्कूलला सुद्धा जायला लागणार नाही आणि स्कूल सारखे तासनतास उभं राहून शिकवायला सुद्धा लागणार नाही. तुम्ही तुमच्या वेळेनुसार मुलांना शिकवू शकता आणि तसं तर तुम्ही गणित विषयाचे चांगले शिक्षक होऊन गेले आहेत. अनुने सुधाकर रावांचा ऑनलाईन रिझ्यूम बनवून आपल्या स्कूलमध्ये पाठवला आणि काही दिवसातच त्यांना नियुक्त करून घेतले. सुधाकर रावांना आता ऑनलाईन शिकवणीचे चांगले पैसे भेटायला लागले होते. सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 12 पर्यंत आपल्या मोबाईलवरून ते मुलांना ऑनलाईन शिकवत होते आणि आपला खर्च ते स्वतः काढत होते. आता त्यांना जगण्याची नवीन आशा भेटली होती. आता सुधाकर राव पहिल्यापेक्षा चांगले राहायला लागले होते. ते त्यांच्या जीवनात आता खूप खुश होते. त्यांचा आनंद पाहून अंकुशराव सुद्धा खूप खुश होते. सुधाकर रावांची गरिबी मुलांसाठी सुद्धा काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मुलांसाठी कोचिंग सेंटर उघडले आणि त्यात त्यांची पत्नी अनुने त्यांची खूप मदत केली. अनुच्या मदतीने त्यांनी एक जागा रेंटवर घेतली आणि गणित विषयाच्या व्यतिरिक्त बाकीचे विषय शिकवण्यासाठी त्यांनी 2 शिक्षक कामावर ठेवले. त्यांच्या कोचिंग सेंटरची फी काही जास्त नव्हती आणि जर का गरीब मुले फी देऊन शिकले नाही तर ते त्यांना फ्रीमध्ये शिकवत होते. त्यामुळेच त्यांच्या कोचिंग सेंटरची लोकप्रियता वाढली होती. सुधाकर रावांच्या समाजकारणाला पाहून आता त्यांच्या मदतीसाठी काही NGOचे लोक सुद्धा त्यांच्यासोबत जोडले गेले होते, ज्यांनी सुधाकर रावांच्या कोचिंग सेंटरसाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली. एका वर्षातच त्यांच्या कोचिंग सेंटरचे रूपांतर एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये झाले होते. पण म्हणतात ना, कर्माची फळं आज नाही तर उद्या भोगावीच लागतात. ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात अर्णवने जो धोका आपल्या वडिलांना दिला होता त्या धोक्याच्या फळापासून तो कसा वाचू शकत होता? आपल्या एका मित्राच्या सोबत पार्टनरशिपसाठी अर्णवने आपल्या वडिलांचा पैसा जो धोक्याने मिळवला होता त्याच मित्राने अर्णवला सर्व पैसे हडपून धोका दिला होता. पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी अर्णवने पहिलीच नोकरी सोडली होती आणि आता त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती. शेवटी परत देशात तो बिना पैशांचा किती दिवस राहू शकत होता. जे थोडे काही पैसे वाचले होते त्याच पैशाने त्याने ती काढली आणि ते लोक भारतात परत आले. भारतात येऊन अर्णव आपल्या बायको आणि पोरांसोबत सासरी राहू लागला होता. नोकरीच्या शोधात होता पण त्याला कुठेच मिळत नव्हती आणि छोटी नोकरी त्याला त्याच्या स्टँडर्डची वाटत नव्हती. सासरचे लोक आपल्या बेरोजगार जावयाला किती दिवस असे फुकटमध्ये इज्जत देतील? अर्णवला आता जाणू लागले होते की आपल्या सासरवाडीतील आपल्याला काहीच किंमत देत नाहीत. तो त्याच्या जीवनात आता पूर्णपणे त्रासला होता. पण आता काय करू शकत तरी होता. एक दिवस जेव्हा त्याने पेपर वाचायला घेतला तेव्हा पेपरमध्ये आपल्या वडिलांच्या फोटोला पाहून हैराण झाला. पेपरमध्ये लिहिले होते, नेहमी कष्ट करणारे लोक आपल्या अडचणींना घाबरत नाही, उलट आपल्या मेहनतीने अडचणींना दूर करण्याचे प्रयत्न करतात. कष्ट करूनच आपण आपल्याला परत आत्मनिर्भर बनवू शकतो.
श्री सुधाकरराव देशमुख, ज्यांनी वय वर्ष 65 मध्ये आपल्या आतमधल्या शिक्षकाला पुनर्जीवन दिले आणि आजच्या वृद्ध माणसांसाठी एक प्रेरणास्थान झाले आहे. श्री सुधाकरराव देशमुख हे महान शिक्षकांमधले एक आहे, ज्यांनी गरीब मुलांसाठी फ्रीमध्ये शिक्षण चालू केले आहे. त्यांच्या ह्या महान कार्याला पाहून सरकारकडून त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे. वर्तमानपत्र हे वाचून अर्णवला विश्वास बसत नव्हता. तो खूप हैराण झाला होता की आपल्या वडिलांना ज्या प्रकारे त्याने धोका देऊन त्यांचे पैसे घेऊन पळून गेला होता, आज तेच आपल्या हिमतीवर एवढा मोठा पुरस्कार प्राप्त करणार होते. पेपरमधल्या छापलेल्या बातमीसोबतच त्याच्या कोचिंग सेंटरचे नाव आणि पत्ता सुद्धा लिहिला होता. अर्णव मदत मागण्यासाठी आपल्या बायकोसोबत लगेच आपल्या वडिलांना भेटण्यासाठी पळाला. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की एक खूप मोठे इन्स्टिट्यूट बनले होते. जेव्हा अर्णव आणि त्याची बायको आतमध्ये गेले होते तेव्हा गार्डने विचारल्यावर त्यांना सांगितले की त्यांना सुधाकर राव यांना भेटायचं आहे. गार्ड त्यांना ऑफिसमध्ये बसून सुधाकर राव यांना बोलवायला गेले. जसे सुधाकर राव आपल्या ऑफिसमध्ये आले तेव्हा अर्णव आणि त्यांना पाहून हैराण झाला होता. कधी काळी त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर लाचारी दिसत होती, आज त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास चमकत होता. सुधाकरराव आतमध्ये येताच अर्णव त्यांच्या पायाशी पडून रडायला लागला. सुधाकरराव आपल्या मुलाला अचानक आपल्या पायाशी पाहून हैराण झाले होते. तेव्हा अर्णव म्हणाला, बाबा मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी तुम्हाला धोका देऊन तुमचे घर विकून तुम्हाला एकट्याला सोडून निघून गेलो, पण त्याची शिक्षा देवाने मला फार मोठी दिली आहे. माझ्यासोबत सुद्धा खूप मोठा धोका झाला आहे. हो, आता मला तुमचाच आधार आहे. अर्णवचे बोलणे ऐकून सुधाकरराव म्हणाले, बाळा, कदाचित तू विसरला आहेस की देवाच्या काठीला आवाज नसतो, पण जेव्हा पडते ना तेव्हा सगळा माज उतरवते बघ. आणि राहिली गोष्ट मी माफ करण्याची, तर तुम्ही माझ्यासोबत जे काही केले आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही. तुम्ही एका म्हाताऱ्या बापाचा विश्वास तोडला आहे. मला इथे एकट्याला मरण्यासाठी सोडायच्या अगोदर तू माझ्याबद्दल एकदा सुद्धा विचार केला नाहीस. अरे, कमीत कमी एवढा तरी विचार करायचा होतास की तुझा म्हातारा बाप आता कुठे राहील, काय खाईल. अरे, एका बाजूला तू आहेस आणि एका बाजूला अंकुश दादाची मुलगी अनु आहेस, जी लग्न होऊन सुद्धा परक्या घरी जाऊन सुद्धा आपल्या वडिलांची चांगली प्रकारे काळजी घेते आणि सोबत आपले सासर सुद्धा चांगल्या प्रकारे सांभाळते. तेव्हा त्यांची सून खोटे अश्रू बाहेर काढून म्हणाली, बाबा, आता जे झालं ते झालं, त्याला तर नाही ना बदलू शकत, पण तुम्हाला नाही माहिती की आम्ही किती मोठ्या संकटात सापडलो आहे. एका पैशासाठी आम्ही लोक तरसत आहोत. मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा खर्च आहे. तुम्ही सांगा ना, आता आम्ही कसे जगू. अर्णव म्हणाला, बाबा, तुम्ही जर आम्हाला काही मदत केली तर. अर्णव बोलतच होता की सुधाकरराव लगेच स्पष्टपणे म्हणाले, एकदा मी तुमच्याकडून धोका खाल्लेला आहे. यापेक्षा जास्त धोका खाण्याची शक्ती आता माझ्याजवळ राहिलेली नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. जो काही पैसा कमी कमवतो आहे मी माझ्या स्वतःच्या स्वबळावर कमवत आहे. त्या पैशातला 1 रुपया सुद्धा माझ्याकडे तुमच्यासाठी देण्यासाठी नाही. जर मी या म्हातारपणात एवढे सगळे कमवू शकतो तर मग तुमचे काय वय आता काही राहिलेच नाही का. स्वतः पैसे कमवा आणि स्वतःचे आयुष्य कसे जगायचे ते ठरवा, ते पहा. पण आयुष्यात माझ्याजवळ कधीही परत येऊ नका. माझ्या क्लासची वेळ झालेली आहे, मी जातो. दोघांनाही मुलगा आणि सून आपल्या वडिलांकडे बघत हैराण होऊन मोठे डोळे करून बघत होते. ते दोघे काय बोलायच्या आत सुधाकरराव उठले आणि आपल्या क्लास घेण्यासाठी निघून गेले. मुलगा आणि सून तोंड पाडून परत निघून गेले. आता त्यांच्याकडे पश्चातापाशिवाय कोणताच पर्याय मार्ग उरला नव्हता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.